आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी बरीच महत्त्वाची बातमी, कारण की मान्सून सध्या अंदमान निकोबार परिसरामध्येच रखडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वातावरणातील बदल आणि अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल मंदावली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुढील 4 दिवसांमध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता असून मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष आता मान्सूनच्या पुढील हालचालींकडे लागलंय. हीट वेव्ह कंडिशन्स आहेत आणि ही हीट वेव्ह कंडिशन्स येणारे 2 दिवस असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे तापमानामध्ये घट आपल्याला 28 तारखेनंतर दिसून येईल. मान्सून विषयी विचाराल तर मान्सून हा अंदमान मध्ये आलेला आहे. अंदमान त्याने पूर्ण कव्हर केलेला आहे. अरबी समुद्रातल्या काही भागांमध्ये आलेला आहे. केरळमध्ये तो येणं आज अपेक्षित होतं. त्यामध्ये 4 दिवसांच्या त्रुटी असू शकतात. तर 30 तारखेपर्यंत कंडिशन्स जर फेवरेबल राहिल्या तर आपण केरळमध्ये डिक्लेअर करू. पण समजा ते मॉनिटरिंग स्टेजमध्ये आहे, त्यामध्ये काही चेंजेस असते तर तसं कळवलं जाईल.